कोरटकर नावाचा एकदम वेडा माणूस नागपूरचा स्वतःला खूप शहाणा समजतो। आता हा माणूस कोण आहे तर हा डील मेकर आहे, हा कुठेतरी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे, हा डील बनवतो। म्हणजे मंत्रालयामध्ये सामान्य लोकांना एंट्री नाही, पण या कोरटकर आला कुठल्या गाडीत आला, रोल्स रॉयस असू 10 कोटीची नाही तर कुठे, त्याला लगेच त्या ठिकाणी आत घेतलं जातं, कुठल्याही मंत्र्यांकडे तिथं जायला मिळतं। कोरटकर कोण तर महागड्या जाहिराती करणारा, म्हणजे असं म्हणलं जातं मुख्यमंत्री साहेबांचा एकदम खासम खास लहानपणीपासूनचा मित्र। माझं म्हणणं आहे की मित्र आहे म्हणून त्यात काय हे नाही, पण माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेब हे मित्रांचे मुख्यमंत्री नाहीत, मुख्यमंत्री साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे। आणि कोरटकर छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अशा काय लेवलला जाऊन बोललाय ते आम्हाला बोलता सुद्धा येत नाही। त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही, त्याला तुम्ही पोलीस प्रोटेक्शन देता, आणि पोलीस प्रोटेक्शन असताना हा महाशय मध्य प्रदेशमध्ये तिथं पळून जातो, त्या बाबतीत तुम्हाला काय करता येत नाही, त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकत नाही, त्याच्यावर तुम्ही जेलमध्ये टाकू शकत नाही। त्याच्याकडे 10 कोटीची रोल्स रॉयस आहे। आता ही रोल्स रॉयस कोणाची तर ही 4700 कोटी रुपये लुटणाऱ्या पुण्यातील समृद्ध जीवन ग्रुपचा जो मालक आहे महेश मोटेवार, याची WB02 AB0123 नावाची 10 कोटीची रोल्स रॉयस आहे। ही कोणाकडे, ही ईडीकडे आणि सीबीआयकडे। आता ईडी आणि सीबीआयच्या ताब्यात असलेली गाडी बाहेर कशी येते, आणि हा महाशय कोरटकर का कोण आहे त्याच्याकडे ती गाडी कशी येते, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। म्हणजे त्याचा अर्थ हा कोरटकर पोहोचलेला माणूस आहे, राज्यातल्या मंत्र्याच्या जवळ आहे आणि केंद्रातल्या नेत्यांच्या जवळ आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे मी या फिक्सरला, या दलालाला आणि या मूर्ख माणसाला सरकारच्या माध्यमातून आत्ताच्या आत्ताच पोलीस कोठडी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व नेते जे पिक्चर बघायला चालले छावा, त्यांना मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून तो त्या ठिकाणी त्यांना हक्क नाही, कारण तुमच्याकडे एवढी पॉवर आहे, तुमच्याकडे एवढे सारे आमदार आहेत, तुमच्याकडे एक हाती सत्ता आहे, आणि पोलीस प्रशासन तुमचं ऐकत नसेल आणि कोरटकरला जर तुम्ही पकडू शकत नसाल तर मला असं वाटतं की सरकार चालवण्याची तुमची सुद्धा लायकी नाही। त्यामुळे एक नागरिक म्हणून विनंती करतो की त्याला आधी कोठडीत घ्या आणि मग त्या ठिकाणी तुम्ही पिक्चर बघायला जावा, असंच या ठिकाणी विनंती मी सरकारला या ठिकाणी करतो।